ठाण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। या ठिकाणी साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन अतिशय उत्साहाने सुरू आहे। या मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे। साईबाबांच्या या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी अत्यंत भव्य अशा प्रकारची आरास तयार करण्यात आली आहे। अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दत्तयागचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। श्री मंगेश नैबाकर यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून विविध सोयी या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। सर्व नागरिकांना प्रसादाच्या लाडवांचं वाटप करण्यात येत आहे। विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा, होम, हवन, त्याचप्रमाणे अभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत। या ठिकाणी मंदिरामध्ये सध्या विजयी उमेदवारांची मांदियाळी तयार होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, त्याचप्रमाणे आमदार आणि साईनाथ सेवा समितीचे सल्लागार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे। श्री मंगेश नैबाकर यांच्या हस्ते या सगळ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत।